नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान झालंय। पावसाच्या विश्रांतीनंतर चौथ्या दिवशीही पाण्याचा शेतातून निचराच झाला नाहीये। शेतात अजूनही अशा प्रकारे पाणी साचलंय। प्रति एकर 1 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। शेतकरी आहेत, मला हे सांगा भाऊ, तुम्ही या ठिकाणी किती एकरावर मक्याचं पीक लावलेलं होतं, किती खर्च आलेला आहे आणि या ठिकाणी पंचनामे झाले का नाही झाले आणि तुमची काय मागणी आहे? आमचे सर्वसाधारण 3.5-4 एकर मक्याचं क्षेत्र आहे। तसं आजूबाजूलाही मक्याचे जे क्षेत्र आहे सर्वच नुकसान झालेलं आहे। सगळ्यांचंच भुईसपाट मका झालेला आहे। साधारणपणे एकरी 40-45 हजार रुपये जो खर्च येतो तो सुद्धा भरून निघणार नाही आहे। आमची शासनाकडे एकच मागणी आहे का सरसकट पंचनामे करून एकरी शेतकऱ्याला 1 लाखापर्यंत मदत द्यावी, जेणेकरून शेतकरी परत नव्याने उभं राहू शकेल। एकंदरीत पाहता या मका उत्पादक शेतकऱ्यांची एकच विनंती आहे का एकरी 1 लाख रुपये अशी भरघोस मदत करा, की जेणेकरून पुन्हा शेतकरी उभा राहील। उमेश पारीख, TV9 मराठी, पिंपळगाव नजीक निफाड।